कोळशेवाड़ी पुलिस स्टेशन में एक एडीआर दाखिल हुआ है। वो उसकी हकीकत ऐसी है कि एक अर्नव खैरे करके लड़का है 19 साल का। उनका ट्रेन में जाते वक्त कोई लड़कों से झगड़ा हो गया था, ऐसी खबर उनके पिताजी ने दी है। और वो झगड़े का उसको टेंशन आया, मानसिक तनाव में था और उस वजह से घर में आके उसने सीलिंग फैन को ये लगा के आत्महत्या की है। ऐसी खबर मिलने की वजह से हमने वो एडीआर दाखिल किया है और उसकी आगे की तहकीकात इन्वेस्टिगेशन हमारी महिला पुलिस अधिकारी है तोड़कर, ये सीनियर इंस्पेक्टर ब्यूरो कोळशेवाड़ी, इनके मार्गदर्शन में कर रहे हैं। सर, माझा मुलगा अर्णव खैरे नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाला। सकाळी एक तर त्याचा फर्स्ट क्लासचा पास असतो, तो पास संपला होता म्हणून त्याने सेकंड क्लासचं तिकीट घेतलं आणि सेकंड क्लासचं तिकीट घेऊन तो जनरल डब्यातून प्रवास करत होता। प्रवास करताना पुढे प्रवास चालू झाला त्याचा कल्याणवरून आणि मग त्याच्या पुढे एक हिंदी भाषिक मुलगा होता। समोर एक हिंदी भाषिक व्यक्ती होती। त्या हिंदी भाषिक व्यक्तीला त्याने त्याचा प्रेशर येत होता त्याच्यावरचा, ट्रेनमध्ये जशी धक्काबुक्की लागते ना, तसा धक्का लागत होता म्हणून त्याला तो हिंदीतून म्हणाला की भाई थोड़ा आप मेरे पे प्रेशर आ रहा है, थोड़ा आप आगे धक्का दो। तर त्याने बाजूची लोकं होती ना, त्याने त्याला कानाखाली वगैरे मारलं आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलायला लाज वाटते का? तो म्हणतो अरे मी मराठीच आहे। तो म्हणतो नाही मराठी असेल तर तुला मराठी बोलायला लाज वाटते का? त्याला मारहाण केली आणि तो म्हणाला मला नंतर म्हणाला की मी म्हणलो तू अजून काय त्यांना बोलला काय? म्हणजे वाद वाढवला। मी बोलतो पप्पा मी काय, माझी शिकवणच आहे माझ्या मुलांना की बाबा तुम्ही असं कुठे आता प्रवास करतो तर असं काही कोणाशी भांडण करायचं नाही।